मुंबईला जाण्याची टायमिंग जवळ आली 2-3 दिवस अगोदर लातूरमध्ये प्रताप सरनाईक त्यांचे मंत्री बंद आराड जरांगेला भेटले. काहीतरी बंद आराड भेटल्याच्या नंतर माणूस काहीतरी खोके बिके घेऊनच आले असतील ना. त्यानंतर आता उदय सामंत आले, बंद आराड चर्चा झाली. उदय सामंत आल्याच्या नंतर अगदी काहीतरी 10-15 दिवसातच पुन्हा पत्रकार परिषद घेतली जरांगेने आणि 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. म्हणजे सत्तेत राहून राज्यच अस्थिर करायचं, राज्य सरकार अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्याला अडचणीत आणायचं, हा प्लॅनिंग शिंदे गटाचा आहे. आणि विशेषतः मला तर वाटतंय आता तर एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत होते, परंतु आता उदय सामंतांना सुद्धा उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडालेत. कारण की माझ्या मते एकनाथ शिंदेच्या माघारी सुद्धा ते जरांगेशी जास्त संपर्क ठेवलेत. वेळोवेळी जरांगेला येऊन भेटणं, जरांगेशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि आता कुठतरी काहीतरी गोंधळ करून उपमुख्यमंत्री पद म्हणा किंवा काहीतरी गोंधळ करण्याचं प्लॅनिंग आहे. परंतु एकनाथ शिंदे पूर्वीपासून जरांगेच्या संपर्कात आहे आणि जरांगेचं आंदोलन उभं करण्यासाठी एकनाथ शिंदेचा मोठा वाटा आहे. आणि हे पूर्ण ओबीसीनं डोळे उघडून बघितलं पाहिजे. हा एकनाथ शिंदे ओबीसी द्वेष्टे आहेत, ओबीसी समाजाला त्यांनी टार्गेट केलेला आहे.